नमस्कार. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका अशा नायकाची ज्याचं नाव इतिहासाच्या पानांवर कायमचं कोरलं गेलंय. कित्तूरचा महान वीर संगोळली रायण्णा. आणि गंमत म्हणजे रायण्णांची ही कहाणी फक्त पुस्तकांमध्ये अडकून राहिलेली नाही, ती आजही लोकांच्या मनात त्यांच्या गाण्यांमध्ये जिवंत आहे. कर्नाटकात गेलात तर आजही त्यांच्या शौर्याचे पोवाडे लोकगीतं ऐकायला मिळतात. यावरूनच कल्पना येते की त्यांचं कार्य किती मोठं असेल. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. एक शूर शिपाई म्हणून ते कसे होते हे पाहूया. जेव्हा कधी संगोळी रायण्णा यांचं नाव घेतलं जातं तेव्हा राणी चेन्नम्मा यांची आठवण येतेच. कारण ते फक्त राणीचे एक सैनिक नव्हते. नाही, ते होते त्यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यातले सगळ्यात विश्वासू सहकारी. खांद्याला खांद्या लावून ते ब्रिटिशांविरुद्ध लढले. पण इतकं शौर्य, इतकी निष्ठा, यामागे प्रेरणा काय होती? तर एकच ध्येय होतं, मातृभूमीला स्वतंत्र करायचं. हेच त्यांचं परम कर्तव्य होतं आणि याच एका विचारासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. या लढ्यात त्यांना राणी चेन्नम्मांसोबतच अटक झाली. त्यांना कैद करण्यात आलं, पण काही काळानंतर ब्रिटिशांनी त्यांना सोडून दिलं. त्यांना वाटलं चला धोका टळला, पण खरं तर त्यांना हे माहीतच नव्हतं की इथूनच एका नव्या मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पडणार होती. तर त्यांच्या सुटकेनंतर पुढे काय झालं? इथून सुरू होतो त्यांच्या आयुष्यातला पुढचा टप्पा, स्वातंत्र्याचा निर्णायक लढा. आता बघा, तुरुंगातून सुटल्यावर रायण्णा काही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्याने पुन्हा एकदा संघर्षाची तयारी केली. आणि यावेळी त्यांच्यासोबत किती सैनिक होते माहितीये? तब्बल 500. हो, 500 विश्वासू सैनिकांची एक मजबूत फौज त्यांनी उभी केली. आणि त्यांची रणनीती अगदी स्पष्ट आणि धाडसी. पहिलं काम सैन्य गोळा करणं, मग ठिकठिकाणी गुप्त सभा घेऊन नियोजन करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ब्रिटिशांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठी थेट त्यांच्या खजिन्यावरच हल्ले करायचे. म्हणजे बघा, ब्रिटिशांच्या सत्तेला हा एक थेट दिलेला शो होता. पण थांबा, हा फक्त एक लष्करी उठाव नव्हता. नाही, रायण्णा हे एक जबरदस्त संघटक होते. त्यांनी आपल्या सैनिकांना फक्त लढायला शिकवलं नाही, तर देशासाठी का लढायचं हे शिकवलं. त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची एक ज्योत पेटवली. आणि त्यामुळेच त्यांचं सैन्य हे फक्त सैन्य नव्हतं, ते खरे देशभक्त बनले होते. आता रायण्णांच्या या पराक्रमामुळे झालं काय की ब्रिटिशांचा एक मोठा गैरसमज झाला. त्यांना वाटायला लागलं की तुरुंगात असलेल्या राणी चेन्नम्माच रायण्णांना बाहेरून सगळी सूत्र पुरवत आहेत. आणि याचा परिणाम अतिशय वाईट झाला. ब्रिटिशांनी राणीचा छळ आणखीनच वाढवला. पण म्हणतात ना, प्रत्येक वीरगाथेमध्ये एक दुःखद वळण येतच. रायण्णांच्या आयुष्यातही ते आलं, विश्वासघाताच्या रूपात. आणि इथूनच सुरुवात झाली एका कुटील कारस्थानाला. ब्रिटिशांना एक गोष्ट तर कळून चुकली होती की रायण्णांना समोरासमोरच्या लढाईत हरवणं शक्य नाही. म्हणून मग त्यांनी डाव टाकला, एक कट रचला. आणि दुर्दैवाने हा डाव यशस्वी झाला, तो आपल्याच माणसांच्या फितुरीमुळे. कृष्णदेवराय नावाच्या एका अधिकाऱ्याने विश्वासघात केला आणि रायण्णांना कपटाने पकडून धारवाडला नेण्यात आलं. त्यांच्या अटकेनंतर काय होणार? साहजिकच त्यांच्या सैन्यालाही शरणागती पत्करावी लागली. आणि या विश्वासघातामध्ये फक्त ब्रिटिश नव्हते, तर राणी चेन्नम्माच्या विरोधातले काही देसाई आणि कृष्णदेवरायसारखे आपलेच लोक सामील होते. इतिहास खरंच हे शिकवतो की मोठा पराभव हा शत्रूच्या ताकदीमुळे नाही, तर आपल्याच लोकांच्या फितुरीमुळे होतो. आणि आता त्यांच्या कथेचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा भाग, अमर हुतात्मा. रायण्णांवर खटला चालवण्यात आला आणि त्यांना दोषी ठरून 1831 मध्ये बेळगाव जिल्ह्यातल्या नंदगड इथं एका वडाच्या झाडाला फासावर लटकवण्यात आलं. अशा प्रकारे एका शूर योद्ध्याचा अंत झाला. ब्रिटिशांना काय वाटलं असेल की रायण्णांना संपवलं म्हणजे सगळा लढाच संपला. पण ते इथेच चुकले. कारण रायण्णा शरीरानं जरी गेले असले तरी ते लोकांच्या मनात, त्यांच्या पोवाड्यांमधून, त्यांच्या लोकगीतांमधून कायमचे अमर झाले. त्यांचा तो त्याग, ते शौर्य आजही लोकांना प्रेरणा देतं. तर संगोळली रायण्णांची ही गाथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की इतिहास आपल्या खऱ्या नायकांना नक्की कसं लक्षात ठेवतो? फक्त विजयानेच की ध्येयासाठी केलेल्या त्या निस्वार्थ त्यागाने आणि बलिदानाने? यावर नक्कीच विचार करायला हवा.